पेरणीच्या आधी भात लावणीची तैयारी चालू केली है। तो हे गाइस, मैं प्रजिता बुरुड, ये थोड़ा गांव को मिस कर रही हूँ ना, तो वो वाले डिप्रेशन से निकलने के लिए आज आम्ही चाललोय डी-मार्टला। आणि येस, अजून एक सामान जास्त उचलायला मला आज लागणार नाही, क्योंकि आज हम इसको लेके जा रहे हैं। ये शिरोला बाईक केला आणि ओला रिक्षा आली होती। ये क्या छानबीन कर रहा है। चला आता निघालो, दुपार झाली आहे ना, आळस यायला लागलेला। हे असं या रिक्षातून धडाम धुडूम हिले डुले करत आम्ही फायनली पोहोचलो डी-मार्टला। संडे होता, मग फुल गर्दी होती। बॅग सील करायला घेऊन गेले, कारण ट्रॉली संडेला मुश्किलीने भेटते। यार, हे आठवते का स्वाध्यायच्या वह्यांना लावायचे कवर। शाळेच्या मुलांची खरेदी चालू होती। आज डी-मार्टला गेले ना, तर तिथे खूप छोटे छोटे मुलं होते। शूटिंगसाठी जरा बिस्किट्स घेतले। ये वाला मेरा फेवरेट आहे। वर फर्स्ट फ्लोअरला गेलो, ये क्या आहे, उलटी छत्री। आता हे रेनकोट्स घालून पाहिले। अजून पेरणी नाही झाली, पण आम्ही सज्ज झालो भात लावणीसाठी। भात लावणीच्या टायमिंगला ना असे रेनकोट्स बरे पडतात, मग सगळ्यांना घेतले। हा माझा भाऊ याला बोलतोय, पडशील रे। मम्मी हरवली होती, फुटवेअरच्या सेक्शनला सापडली। नंतर परत बंट्या हरवला, मग मेन्स चेंजिंग रूमच्या इकडे सापडला। कामाच्या नाही, पण बिनकामाच्या वस्तू घेऊन आम्ही डी-मार्टच्या बाहेर आलो। यार, घरी निघालो होतो ना, तेव्हा जाताना पाहिलं पाऊस येऊन गेला होता। कामावरून लोक सुटली होती आणि घरी चालली होती। बस स्टॉपला काही लोक बसची वाट पाहत होती आणि पुण्यातलं काय भारी वातावरण झालंय यार। आता मला ना इकडे करमायला लागलंय थोडं थोडं। आता लाईक आणि फॉलो करून जा गाईज।